नमस्कार, माधव रेसिपी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। आज आपण उकडलेल्या तुरीच्या शेंगा बघणार आहोत। यासाठी मी गावरानी तुरीच्या शेंगा या ठिकाणी घेतलेल्या आहे। सर्वात आधी एक कुकरमध्ये त्या शेंगांना मी टाकून घेतला आहे। 3 ते 4 पाण्याने त्यांना छान स्वच्छ धुवून घेतला आहे मी। काळपट पाणी निघतं, कमीत कमी 2 पाण्याने तरी धुवावं। फवारा वगैरे असतो काही तर ते सर्व निघून जातं। धुतल्यानंतर त्यामध्ये पाणी टाकायचं आहे। पाणी फार जास्त टाकू नका, थोडंच पाणी टाकायचं, कारण जास्त पाणी जर झालं तर शेंगांना पानसटपणा येतो। जो अर्क असतो तो पूर्ण पाण्यात निघून जातो। नंतर चवीप्रमाणे मीठ टाका आणि कुकरच्या 3 ते 4 शिटी होऊ द्या। काही कुकरवर डिपेंड असतं की ते किती वेळात शिजतं। माझ्या कुकरच्या मी 3 शिटी काढून घेतलेल्या आहे आणि आपल्या तुरीच्या शेंगा या ठिकाणी तयार झालेल्या आहे। तुम्ही बघू शकता, खूप मऊ असा दाना हा शिजलेला आहे। एकदा नक्की करून बघा, चवीला खूप छान लागतात। हिवाळ्यामध्ये ताज्या शेंगा मिळत असल्यामुळे एकदा नक्की करून बघा। रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। बाय।